मुंबई बॉलिवूडची मायानगरी समजली जाते आणि ह्याच बॉलिवूडच्या नगरीमध्ये बॉलिवूडचे स्टार्स सध्या चिंतेत आहेत। त्याला कारण आहे सतत होणारे हल्ले। नुकतेच काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरती झालेला गोळीबार आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराच्या बाहेर बुलेट प्रूफ प्रोटेक्शन देण्यात आले। आता सलमान खान ह्याच्या मागे गँगस्टर्स आहेत की कोण आहे हा मोठा प्रश्नचिन्ह सुटत असतानाच बुधवारी रात्री सुमारे 2च्या आसपास सैफ अली खान यांच्या वांद्र्यातील गुरुशरण अपार्टमेंटमध्ये म्हणजे 12व्या माळ्यावरती चोर कसे शिरले ह्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत आणि इथे काय घडलंय तेही तुम्हाला सांगतो। सैफ अली खान ज्या इमारतीत राहतात त्याच्या बाजूला बंगला आहे, त्या बंगल्याचा वापर करून हे चोर जे आहेत पायऱ्यांच्या सहाय्याने या अपार्टमेंटमध्ये शिरले। त्यानंतर ते जवळपास 2-2:15च्या आसपास 12व्या माळ्यावरती पोहोचले। 12व्या माळ्यावरती सैफ अली खान आपल्या सहकुटुंबासोबत राहतो। ते तिथे गेल्यानंतर त्यांनी महिला कर्मचाऱ्यांचा रूम गाठला आणि महिला कर्मचाऱ्यांनी ह्यांना बघितलं, चोराला पाहिलं आणि त्यांनी आरडाओरड केला। हा आरडाओरड ऐकून सैफ अली खान पळत आला। त्यांनी त्यांच्याशी हातापाई केली आणि हातापाईमध्ये सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला। त्याला 6 वार झेलावे लागले आणि जी मोलकरीण आहे, जी मेड आहे, तिच्यावरती देखील वार करून हा चोर जो आहे त्यांनी तिथून पळ काढला। सैफ अली खान आणि त्याची 2 मुलं आणि हे सगळे जे तेथे कर्मचारी होते त्यांना जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। करीना कपूर तिथे होती नव्हती याच्यावरती प्रश्नचिन्ह आहेत, अजून स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र करीनालाही कळतं केलंय आणि मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डीएसपी गेदाम दीक्षित म्हणालेत की हल्लेखोरांची ओळख पटलेली आहे आणि नुकतेच त्यांचे CCTV फुटेज देखील समोर आलेले आहेत। 6व्या माळ्यावरती त्यातला एक संशयी जो होता हल्लेखोर त्याचं फुटेज पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। आता प्रश्न नेमका इथे हा उपस्थित होतो, सैफ अली खानच्या घरी ही चोरी होती की सैफ अली खानची सुपारी, असे अनेक प्रश्न आता सोशल मीडियावरती उपस्थित होतात आणि हे प्रश्न उपस्थित होण्याचं कारणही आहे कारण 1990 नंतर 2024-25 मध्ये आपण पाहिलं आहे की हे पुन्हा असं काहीतरी बॉलिवूडसोबत घडतंय। पुढे काय होईल माहिती नाही, पण सैफ अली खान लवकरच त्याला डिस्चार्ज मिळेल अशी माहिती देखील हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलेली आहे। आता हे सगळं जरी होत असेल तरी सैफ अली खान येईलच, बरा होईलच, पण सगळीकडे चर्चा सुरू कसली आहे तेही तुम्हाला सांगतो। हाय सिक्युरिटी सोसायटीत हल्लेखोर कसा घुसला हा मोठा प्रश्न आहे। हल्ल्यानंतर झालेला गोंगाटात तो पळून जाण्यास यशस्वी कसा ठरला? मोलकरीण रात्री घरी का राहिली? हल्लेखोर तिच्याशी वाद का करत होता? असे अनेक प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं कुठून मिळतील ह्याचा शोध पोलीस आणि यंत्रणा करतातच आहेत। एकंदरीत तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा। पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र।